नमो नमस्ते श्रीरमणाय चिद्घनस्वरूपाय आत्मसंस्थिते शीतलदृष्टिं मृदुतमवचनाय ॐ नमो भगवते श्रीरमणाय कर्तुराज्ञया प्राप्यते फलं कर्म किं परं कर्म तज्जडं कृतिमहो दधौ पतनकारणं फलमशाश्वतं गतिनिरोधकम् ईश्वरार्पितं नेच्छया कृतं चित्तशोधकं मुक्तिसाधकं कायवाङ्मनः कार्यमुत्तमं पूजनं जपश्चिन्तनं क्रमात् जगत ईषधीयुक्तसेवनम् अष्टमूर्तिभृद्देवपूजनं फळखरे जीवा देवदेतसे कर्मश्रेष्ठना कर्म जडसे असुनी नश्वर मुक्ती अडविते कर्मसागरी फळच बुडविते ईश्वरार्पित अन्निरिच्छते चित्तशुद्धियन् मुक्ति साधते देहवाणी मन कार्य उत्तम पूजने जप चिंतनक्रम ईशबुद्धिने जगत सेवन अष्टमूर्तिमय देवपूजन देह, वाणी आणि मन. त्यातल्या देहाचा विचार केला, त्याच्यासाठी पूजा हे साधन सांगितलं. त्यातल्या बाह्यपूजा, परापूजा किंवा त्या अर्थाने थोड्या कनिष्ठ पूजा या देहाच्या बघितल्या, देहानं सगुण देवाच्या बघितल्या, नंतर देहानं जगाच्या बघितल्या. या सगळ्या बाह्यपूजा आपण बघितल्या. त्यानंतर ज्या खऱ्या पूजांकडं महर्षींना न्यायचं आहे त्या सगळ्या आंतरिक आहेत. तर त्या ज्या खऱ्या किंवा परा अशा पूजा आहेत, श्रेष्ठ या अर्थाने की त्या आपल्याला उद्धारायला अधिक उपयोगी आहेत, तर त्या पूजामध्ये पंचमहाभूतांचा विचार केला. पंचमहाभूतांच्या पूजेमध्ये आपण असावं. त्यातसुद्धा बाह्यपूजा कोणती, त्यातसुद्धा थोडं देहाचा संबंध कुठला आणि आंतरिक कुठला आणि कशा पद्धतीनं आपल्याला हे जपता येईल याचा आपल्या जगण्याशी अत्यंत निकटचा संबंध हे आपण वेगवेगळ्या उदाहरणातून पाहिलेला आहे. त्याच्यानंतर ह्या 5 पूजा, त्यानंतर सूर्य, चंद्र आणि जीव अशा 3 गोष्टी सांगितल्या. हे आपण अष्टमूर्ती वृत्त देवपूजनम असं त्या ह्या 8 पूजा. आता या सर्वांना तितक्याच करता येण्याजोग्या, कुठेही करता येण्यासारख्या मागच्या वेळेला आपण त्याच्याबद्दल विचार केला आहे पूर्वी, की याच्यात कसलाही भेद नाही, भाव नाही, की तर काय आहे, भाव नाही, द्वैत नाही, अमकं नाही, काय नाही, आणि सगळ्यांना तितकंच लागू असलेलं असं जर काही सर्वसामान्य काही आणि त्या अर्थाने सर्वश्रेष्ठ काही जर असेल तर ते हे आंतरिक पूजा. त्याच्यातल्या सूर्याच्या पूजेबद्दलचा संबंध आपण बघून घेतला. त्याचा रोजचाच संबंध आहे. या क्षणीसुद्धा सूर्याचं काम सुरूच आहे. आपल्याला तो दिसत नाही, म्हणजे त्याचं काम चालू नसतं असं नाही, त्याचं काम चालूच आहे. फक्त आपल्यापैकी काही लोकांसाठी आत्ता चाललं आहे, काही लोकांसाठी नंतर होईल, काही लोकांसाठी सकाळी होईल. तेव्हा ते काम चालूच आहे. तेव्हा त्याची ती बाह्य दर्शन झालं. आंतरिक पूजेचं दर्शन कोणतं? सूर्य हे ज्ञानाचं प्रतीक आहे आपल्या दृष्टीनं. तो प्रकाश आहे. प्रकाश पडला की आपण वस्तू ओळखतो. आपल्याला
मग तिचं काय करायचं काय नाही ते आपलं ठरतं. तर तसं सूर्य हे ज्ञानाचं प्रतीक आहे. चंद्राचंही काम अंत चालूच आहे त्याच्या परीनं, जसं त्याच्या परीनं सुरू आहे, जसं चंद्राचंही आपल्या परीनं सुरू आहे. तर तो मनाचा कारक असल्यामुळे त्याचा भक्तीला अत्यंत उपयोग आहे. म्हणून त्याचं पण स्मरण ठेवावं, त्याचीही पूजा करावी. ती कशा पद्धतीने करावी त्याच्याविषयी विचार केला. आता आपण तिसरा विचार गेल्या वेळेला सुरू केला, तो जीवाचा. तर जीवाची पूजा किंवा जीवपूजा हा काय त्यांना म्हणायचं आहे. थोडा त्यांचा अगदी उपनिषदासारखा विषय असल्यामुळे थोडा अवघड वाटतं. पण आत्ताचं त्यांचं हे सगळे कृपेनं जे काही होतं आहे ते उपदेशसार पूर्वीपर्यंत आपण याचा विचार करू. पुढे प्रत्यक्ष कृतीचा प्रश्न आहे. आता जीवपूजा ही जी सांगितली तर ही सर्व जीवांच्या ठिकाणी वास करून असलेल्या देवाची पूजाच एक प्रकारची. त्या जीवपूजा ही देवपूजाच आहे. फक्त ही जो अंतर्यामी आहे, जो सजीव आहे, त्या अर्थाने त्याची पूजा आहे. आता जसं तिथे ज्ञान होतं, मध्ये भक्तीचा विचार केला, सूर्य चंद्र, तसं हा समजुतीचा विषय आहे. समजून घेऊन केलं तर कुठेही पूजा करता येईल माणसाला. झाडासमोर उभा राहिला तरी नमस्कार केला तरी पोचतोच आहे. हे आपण गेल्या वेळेला अनेक उदाहरणांनी निम्म भाग पाहिला. तर सगळ्या जगातला जीव म्हणजे त्याच्यातलं चैतन्य जाणणं, आदरभाव असणं आणि त्याची सेवा किंवा कृती करणं हे पूजेची प्रधानांग तिन्ही. कुठल्याही पूजेमध्ये असंच असतं, सगुणाच्या पूजेमध्ये सुद्धा असंच असतं. आपण ते जाणतो, ही मूर्ती आहे ती अमुक एका देवाची असं जाणतो. मग त्याविषयी आपल्याला सर्व बाकीचं माहिती असतं, ते सगळ्यामुळे त्याच्याविषयी आदर असतो. आणि हे परंपरेनं आलं, हे आपण स्थापन केलं, अमक्याने आणलं, कुठे असायचं प्रतीक आहे, काय आहे ते सगळं जाणून घेतो. मग तो कृष्ण ठरेल, पांडुरंग ठरेल, काय दत्त ठरेल, काय जे ठरेल ते. तर ते जे ठरलं ते जाणणं. तर जीव म्हणजे त्याच्यातलं जाणणं, नंतर त्याविषयी आदरभाव असणं आणि मग त्याची सेवा म्हणजे आपल्याकडून त्यासाठी जे अपेक्षित कृती आहे ती होणं. आता आदरभाव एकदा निर्माण झाला की त्याच्याबरोबर अपेक्षित कृती आपोआप होत असते. तर ती जी कृती असते ती त्याची सेवा. आता ती खरं तर आपण आता ह्या जीवाबद्दल त्याने एवढं का सांगितलं असेल. शेवटची अष्टमूर्तीमध्ये शेवटची पूजा ती आहे. या अर्थाने पंचमहाभूतांच्या क्रमाने जाता जाता शेवटी चंद्रसूर्य करून शेवटी ते जीवावर आलेले असते. तर जीवाची शेवटची पूजा ह्या आठवी पूजा म्हणून का सांगितली असेल याचा क्षणभर विचार केला तर आपल्या लक्षात येईल. गेल्या वेळेला आपण दगडापासून मनुष्यापर्यंत असा विचार केला. त्यातलं प्रत्येक गोष्ट त्या अर्थाने सजीव आहे आणि ह्याची जाणीव आपल्याला होत नाही. ती जाणीव करून देण्यासाठी हे संत महापुरुष धडपडत असतात. आणि ते त्यामुळं जर जाणीव झाली तर जगाचा समतोल, निसर्गाचा समतोल, स्वास्थ्य या सगळ्या गोष्टी आपोआप येतील. याच्यासाठी हे तळमळ त्यांची असते. ते आपण समजून घेतली म्हणजे लक्षात येईल. आणि खरं सांगायचं तर सगळं जीवन जे मांडलेलं आहे त्या सर्व जीवनामध्ये जीवनातच जीव आहे मुळामध्ये, शब्दामध्येच. तर त्या अर्थाने जीव आहेच त्याच्यात. निसर्गदत्तानं एकदा विचारलं होतं, कशी तरी संभाषणाच्या ओघामध्ये तो विषय निघाला. तर त्यानं एकदा विचारलं होतं की म्हणजे ते कुठंतरी बोलणं दगडापर्यंत ह्याच्यापर्यंत चेतन वगैरे ह्याच्यापर्यंत आलं. तेव्हा त्यांना त्या संभाषणाच्या ओघातला विषय आहे पण त्यांना विचारलं होतं म्हणजे तुम्हाला दगड जड नाही असं म्हणायचं आहे का म्हणले. तर त्या पृच्छकाने विचारलं होतं जड नाही असं म्हणायचं आहे का. ते म्हटल्यावर जड तर नाहीच, चेतनच आहे आणि तो सजीवही आहे असं मला म्हणायचं. तिथे तिथे सत्पुरुषांच्या म्हणण्यामध्ये जी समानता असते ती ओळखण्यासाठी आहे. तो जड तर नाहीच म्हणजे चेतनच आहे आणि चेतनच नव्हे तर तो सजीव आहे. त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी आहे, त्याच्यातही तितकंच काहीतरी आपल्याकडे जसं जीव म्हणून आपण फक्त जीव अशी आपली एक समजूत. मग कोणीतरी सांगितलं याच्यात झाडात पेडात जीव आहे, हां मग आपण ते मानलं. तसं त्याच्या पुढे जाऊन यांनी आधीच सांगितलेलं आहे की त्याच्या ठिकाणी सुद्धा जीव आहे. तर या अर्थाने आपण ही जी सगळी सृष्टी आहे या सगळ्या सृष्टीत मांडलेल्या सजीवतेचा लाभ घेऊन जन्माला आलो, लाभ घेऊन जगतो आहोत आणि लाभ घेतच जाणार. हे लक्षात आलं तर त्याने जीवपूजेवर शेवटी काय आले ते आपल्या लक्षात येईल की संबंध जीवनाला व्यापून असलेली गोष्ट आहे की जीव हा आत्ता आहे. आपल्यापुरता आपण क्षणभर विचार केला तर रात्रीचं एक वेळ आपल्याला रात्रीचं सूर्य आत्ता दिसत नाही, कोणासाठी दुसऱ्यासाठी तरी काम करतो आहे असं वाटतं. पण जीव जो आहे तो आत्ता आहे, रात्री आहे, सकाळी आहे. त्याचा कुठं वियोग आहे का आपल्या दृष्टीनं.
जिथं जन्माला आलो तिथं जशी त्याची जाणीव आहे, जसा हा तो जीव रूपाने आहे तसाच तो माझ्या त्या शेवटच्या क्षणापर्यंत तसाच आहे. आणि त्याचं पुढं काय होता आपण नंतर विचार करू कधीतरी. पण मुळात त्याचा तो रात्री झाला म्हणून आता जीव काही त्याच्यात उरला नाही असं नाही होत. जीव आहेच, जसा प्राण आहे तसा तो त्याच्याबरोबर जीव आहेच. तर त्या अर्थाने चैतन्य म्हणून ते आहेच. तसं ते 24 तास राहणार आहे म्हणून त्यांनी शेवटी पूजेला घेतलेलं आहे. हे 24 तासाचं प्रत्येकाच्या बरोबर असलेलं आणि त्याला फक्त जाणीव एवढीच दिली की प्रत्येकाच्या बरोबर आहे, पण त्याची जाणीव असलेले लोक किती असतील तर जाणीव असलेलेच मग पुढे काहीतरी आदरभाव बाळगतील. जसं प्राणाविषयी चैतन्याविषयी जसा आपल्यात ते आहे आणि तसं फुकट वावरतं आहे. खरं सांगायचं तर कुठलेही कष्ट चैतन्य टिकवण्यासाठी माणसाला स्वतःला पडलेली नाही आहेत. ही निसर्गाची केवढी किंवा आहे किंवा भगवंताचे केवढे उपकार आहेत की मला वेगळं आहे, म्हणजे मला इतर अनेक गोष्टी कराव्या लागतात. प्रपंचासाठी असतील, काय व्यवहारासाठी असतील, घरं बांधावी लागतात, हे करावं लागतं, काय जावं लागतं, प्रवास करायला लागतात, काय किती गोष्टी मनुष्य कराव्या लागतात. स्वयंपाक पाण्यापासून अन्नपासून सगळं करावं लागतं. पण जगण्यासाठी जो श्वास चालतो त्याच्यासाठी त्या अर्थाने काही करावं लागतं. किती मोठा फरक आहे खरं म्हणजे की ज्याच्यावर माझं सगळं अन्न वेन, काय करतो तो करेन, काय जबाबदाऱ्या पेलेन, शिकण घेईन, काय करीन ते करीन. पण ते मुळात जे चालू आहे ते सगळं असं अखंड त्यांच्याकडून माझ्याकडून कुठले कट्ट न होता खरं ते चालू आहे. आणि त्याच्या साह्याने मी जगतो. खरं सांगायचं तर आता हे ज्या साह्याने जगतो या सगळ्याबद्दल आपल्याला एक वेळ मनात काहीतरी वाटत असेलच असं मी म्हणत नाही, पण असावं. पण ह्या प्रत्येक गोष्टीबद्दल ह्या नाही त्याच्याबद्दल कृतज्ञता असेल आणि काय आहे त्याच्याबद्दल जे काय असेल त्याच्याबद्दल आपल्याला काहीतरी भाव असेल, त्याचं स्मरण असेल. कारण आपल्याला माहिती आहे की अन्न समजा हे झालं, कमी झालं, माणसाला भूक लागली, त्याच्याकडनं काम होत नाही. म्हणजे अन्नावर चाललं एवढं त्याला कळू शकतं, त्यावर त्याच्याबद्दल त्याला काहीतरी वाटू शकतं, तर त्याची तो काळजी घेतो. हे बरोबर आहे. आपण जीव जो जगतो आहे त्याची कुठे जाणीव असते त्याची. अरे तो जगतो आहे म्हणून हे पुढचं अन्न, तो आहे म्हणून हे पुढचं पाणी, मग आहे म्हणून पुढचं माझं कर्तृत्व, मग काय ते शिक्षण, मग काय ते त्याचं बांधकाम, काय ते बिल्डिंग, काय असेल ते हे सगळं पुढचं नंतर आहे. तर ह्याच्याविषयीची खरी कृतज्ञता ही अगदी प्राथमिक स्वरूपाची आहे आणि ती अंतकाळापर्यंत आहे. ज्या अर्थाने आपल्याला समजतं तिथपर्यंत अंतकाळापर्यंत आहे. याचं खरं सांगायचं तर ह्या सगळ्या आणि ही तर क्षमता माणसामध्ये आहे. खरं म्हणजे ज्याला एक साध्या आपल्या व्यवहारातले एकामेकाच्या देण्याघेण्याची, उपकारांची, कारण कोणाला काय मदत केली त्याची ह्याची जाणीव असते, तर त्याला ह्याची जाणीव किती मोठी असू शकेल की मी जगतो आहे त्यातल्या जीव कोण आहे तो मी शोधून काढावा. आणि ही शक्ती माणसाकडे दिलेली आहे. आपण म्हणतो जीव कासावीस होतो. मी मागे एकदा म्हटलं जीव हा शब्द खूप अनेक अर्थाने वापरला जातो. जीव कासावीस होतो. प्रेम असलं एखाद्याचं तर त्याचं काय त्याला काय व्हायला लागलं म्हणजे माणसाचा जीव नाही कासावीस होत. मग तो कोण होतो कासावीस? मग तो एरवी असतो ना शांत. आत्ता काहीतरी झालं म्हणून कासावीस झाला. आता ते बरोबर आहे, पण तरीसुद्धा त्याच्यात तो मुळात आहे आणि म्हणून तो काहीतरी होऊ शकतो. तो आहे हेच मुळात जे आहे त्याचीच खरी पूजा म्हणजे त्याच्या अर्थानं त्याची जाणीव, त्याबद्दलची आदरभाव म्हणजे कृतज्ञता, त्याविषयीची कृती मी काय करणार हा प्रश्न आहे. एक वेळ सगुण आहे. कृतीचा प्रश्न सोपा आहे कारण एक मूर्ती आहे. ठीक आहे, मूर्तीला तुम्ही काय फुल व्हायचे, काय मांगोळ घालायचे, फुल व्हायचे, केलं, नमस्कार केला, झालं. ह्या जीवाचं काय करणार? तेव्हा हा आपल्याला चिंतनासाठी दिलेला, विचारासाठी दिलेला प्रश्न आहे की ज्याच्या साह्याने हे सगळं चाललं आहे. जो कधीतरी कासावीस होतो, कधीतरी आनंदात असतो वगैरे आपल्याला वाटतं, तो जो आहे त्याच्याविषयी माझी पूजा कोणती राहील किंवा हे शोधून काढायचं. आणि त्याच्याबरोबर दुसरी एक बाजू राहील की हे माझ्यात जे आहे ते तुमच्यात आहे, ते दुसऱ्यात आहे, ती शेजाऱ्यात आहे, ती शत्रूत आहे, मित्रात आहे. त्याला आपण आपली लेबल लावलीत, शत्रुमित्र ही आपली लेवल आहे. तर ती आपली जी काय त्याला लेबल लावलीत आपण त्या सगळ्यामध्ये सुद्धा तोच वावरतो आणि तोच बाहेर झाडातही वावरतो, पशुपक्षात वावरतो, तो दगडात वावरतो, तो सगळ्यात वावरतो. ही माणसाच्या जीवनाची एक खासियत आहे की त्याला हे सगळं समजून घेण्याची शक्ती त्याच्याकडे आहे. हे जर एकदा समजलं माणसाला तर त्याला हे शक्य आहे. हे इतर जीवनामध्ये जीवनाचे जे इतर स्तर आहेत त्याच्यामध्ये पशुपक्षी असतील किंवा हे प्राणी असतील किंवा दगड असतील यांच्यामध्ये हे असेलच, ही जाणीव असेल. त्यांच्याकडे एक जाणीव आहे पण अस्फुट आहे. ह्याच्यामधली माणसामधली जी जाणीव आहे ती अत्यंत प्रगल्भ आहे. मनुष्य दगडातला देव ओळखतो म्हणूनच माणसाला पुनर्पुनः देव दिसतो. इथं गेलं देवळात तर देव दिसतो. कारण ह्याचं कारण एकच आहे, त्याला तो उभा कैवल्याचा गाभा का, तर त्याला ते आतून जाणवू शकतं की अरे हे कैवल्य आहे बाबा. समाधी असली त्याला ते जिवंत असते. तर ते काय आहे तर त्याला ते जाणण्याची शक्ती आहे. आणि ज्याला जाणण्याची शक्ती आहे आणि ज्याचं शक्तीचं पुढे वापर सुरू आहे त्याला तसा प्रतिसादही आहे.
पांडुरंग त्याच्यासाठी उभा पण आहे, समाधी त्याच्यासाठी जिवंत पण आहे, ती त्याला प्रेरणा देतेच आहे. तर हे जर त्याचं आहे, जसं दगडाचं आहे, जसं या झाडाचं आहे, म्हणून ते मागे आपल्याला बोललो तसं पांगेराजे महाराज म्हणायचे ते जे आहे की मला झाडाला सांगा, मला पोचतं. हे काय आहे तर हे जाणलेल्यांचं लक्षण आहे. त्याने ते जाणलेलं आहे आणि त्याचं त्यांना काय करायचं हे पण माहिती आहे, त्यांना त्याच्याविषयी कृतज्ञता पण आहे आणि ती झाडंही त्यांना तसा संदेश देतात, तो प्रतिसाद आहे. जसा आदरभाव आहे तो जसा त्यांनी दाखवला आहे तसा त्यांना प्रतिसाद आहे. त्यांना प्रतिसाद असा कसा प्रतिसाद असेल हे आपल्या अप्रगल्भपणाचं लक्षण आहे. त्याचं काहीच नाही त्याच्यात, त्यांना ते सापडलेलंच आहे. सापडलेले नव्हे, त्याचा प्रत्यय देण्याची क्षमता तिथे आहे. म्हणून त्यांना ती ज्यांनी खात्री करून घेतली ते आगाचे काका ते होते, त्यांनी खात्री करून घेतली, बरोबर आहे. खात्री झाली की अरे बाबा त्या क्षणी त्या विशिष्ट वेळेला त्यांना दिलेला संदेश हा इथं त्या झाडाजवळ सांगितला तो त्यांना तिथं राजा परत पोचलेला आहे. हे जे अंतर आहे हे कशाने पार केलं जाऊ शकतं बरं. आजही किती स्थूल म्हणून तरी आपण विचार करणार, सगळे आपण ही एवढी अंतर ते मोबाईल वापरतो आहे, काय त्यातलं जिथून इकडे तिकडे जातं ते काय जाताना कुठे आता ते वायरलेसच आहे ना सगळं. त्याचा विचार केला तर कुठं काय त्याला जोडलेलं आहे, आपल्याला दिसतं का काही, पण तिथे दिसतं, ऐकू येतं, हे सगळं होतं आहे ना प्रत्यक्षात. मग हे आपल्या साध्या संशोधनातलं, वैज्ञानिक संशोधनातलं एवढं होतं आहे, तर त्यांच्या पातळीवर काय चालू असेल आणि ते करण्याची क्षमता आपल्याकडे दिली आहे हे समजून घ्यावं आणि या अर्थाने जीवानी पूजा करावी असं त्यांचं म्हणणं आहे. या जीवाची पूजा ही त्यांना काय अभिप्रेत असतं. अभिप्रेत काय आहे तर प्रगल्भ शक्ती माणसाकडे आहे. ती जर एकदा असेल तर मनुष्य सगळ्याशी तादात्म्य होऊ शकतो. तो दगडाशी होऊ शकतो, झाडाशी होऊ शकतो, प्राण्यांशी होऊ शकतो. आपल्यात एकमेकाशी तादात्म्य झालं तर दुसऱ्याचं सुख किंवा दुःख आपल्याला कळतं ना. जो तादात्म्य नाही त्याला घरातल्या माणसाचं सुखदुःखसुद्धा कळत नाही. पण तादात्म्य होण्याची शक्ती नाही आहे का म्हटलं तर आहे, कारण त्याची तादात्म्य होण्याची आवडीची जागा कुठली तरी असेल, त्या ठिकाणचं त्याला बरोबर कळतं. मग ह्या ठिकाणचं का कळत नाही तर तो जागृत नाही आहे किंवा त्याला ते कळून घ्यायचं नसेल. पण त्याच्याकडे शक्ती नाही असं नाही. म्हणजे प्रगल्भता म्हणजे तादात्म्याची शक्ती ही माणसाकडं अत्यंत प्रगल्भ स्वरूपात दिलेली आहे. म्हणून तो देव ओळखू शकतो. देव भेटे याची देही हे जे गणोरे बाबा म्हणाले, हे का म्हणाले तर त्यांना माहिती आहे की ह्याला हा या देहात त्याला गाठू शकतो, इतकी क्षमता त्याच्यामध्ये आहे. आता जागीकरण काम करणं हा आपलंच काम आहे. त्यासाठीच हे सगळं त्यांची धडपड चाललेली आहे. तर देवपूजनम हे जे अष्टमूर्तीभत हे जे म्हणाले तर ती शक्ती माणसामध्ये आहे. तर त्याला जाणीव करून देणं हे सत्पुरुषांचं काम. खरं सांगायचं तर रोजच्या जीवनात त्याला भुकेची जाणीव करून द्यायला सत्पुरुषांची काय आवश्यकता नाही, आपोआप भूक लागते. मनुष्य अहो तानं मूल असतं ते रडायला लागतं लगेच, आपल्याला माहिती आहे की नाही. मग आता त्याला काय सांगावं लागतं का, शिकवावं लागतं का की भूक लागली की सांगत जा. जसं मोठ्यांना काही सांगावं लागतं का की भूक लागली की आम्हाला जरा कल्पना देत जा, किंवा आणखीन कुठली यंत्रणा बसवावी लागते का की भुकेची कल्पना द्यावी. आपोआप माणसाला ती होती. त्याच्यासाठी कशाला सत्पुरुषांचा वेळ घालावायचा, त्यांचं नाही काय कारण. त्याला त्या असल्या गोष्टींच्या द्यायच्या गोष्टीवर वेळ घेऊच नाही त्यांचा खरं म्हणजे. पण ते होतंच बरोबर. त्याच्यापेक्षा जे आहे त्यांच्याकडे की जे सुप्त आहे ते जागृत करून देणं किंवा जाणीव देणं हे त्यांचं काम. तर त्यासाठी ते धडपडतात. ते त्याच्यासाठी हे संत काय गुरु काय हे कशासाठी धडपडतात की बाबा ही एकदा जागा करून द्यावा त्याला. एकदा जागा झाला त्याला त्याच्या ठिकाणच्या क्षमतेची जाणीव झाली, अरे मी हे होऊ शकतो. आता ते व्हायचा मार्ग हा परापूजा सांगितली आहे. आणखीन कोणी काय करेल, जो मार्ग चालेल तो चालेल, तो नावाचा चालेल आणि कशात चालेल. पण मुळात एवढं नक्की आहे की त्याच्याकडे ती क्षमता आहे आणि ती जागी करून देण्याचं काम आहे. काही माणसं जाग घेऊनच जन्माला येतात, त्याला आपण बॉर्न हे महापुरुष सगळे हे बॉर्न आहेत आणि त्यांना ती जाणीव आहे. आता कोणी 12 वर्षी बाहेर पडला आहे, कोणी 10 वर्षी, कोणी 15 वर्षी, ते त्यांचं त्यांच्या त्या ह्याच्याप्रमाणे योजनेप्रमाणे. पण त्यांच्या ठिकाणी ती जाणीव घेऊन जन्माला येतात. आपल्याला कुणीतरी जाणीव दिल्यावर झाली तरी खूप म्हणतो नाही का. जाणीव देणारे एवढे ठेवलेत ते कशासाठी ठेवलेत, ते तळमळतातच आहेत. ते एवढे संत सत्पुरुष स्वतःचे सगळे सोडून ते तळमळतात. ते कशासाठी, त्याला जागा करावा म्हणून धडपडतात. हे कथा जागा झाला. मागे म्हटलं ना आपल्याला, झोपलेल्या सिंहाच्या अंगावरून मुंगीसो चालते. वाघ जरी झाला तरीसुद्धा अहो त्याची एक झेप आपल्याला एक जी झडप टाकतो, ती एक झेप त्याच्यातली चित्त्याची झेप बघितली असेल, वाघाची झेप बघितली असेल तर माणसाला गर्भगळी करून सोडेल नव्हे. एका ह्याच्यात तो कोथळा काढेल एवढी त्याच्या ठिकाणी क्षमता आहे. पण तो जर झोपलेला असला तर मुंगीसुद्धा जाईल अंगावर चालत. किंवा त्या अर्थाने जाग असण्यामध्येच सगळं आहे. तो एकदा जागा झाला की तो सिंह आहे. पण झोपलेला असला तर मुंगीसुद्धा जाते, काय हीसुद्धा जातात, प्राणीसुद्धा फिरतात इकडून तिकडे अंगावर. हे काय आहे
तर तो झोपलेला आहे. म्हणजे माणसाची अवस्था तशीच आहे. तो त्या अर्थाने सिंहच आहे खरं सांगायचं तर, की जो भगवंताला ओळखू शकतो तेवढी केवढी क्षमता आहे. त्या सिंहात नाही ती क्षमता आपल्यात आहे. सिंह जागा झाला तर काय करेल, जास्तीत जास्त काय करेल असं क्षणभर आपण विचार करून बघा. सिंह जास्तीत जास्त झाला तर एखाद्याचा जीव घेईल, संपलं. त्याच्या पोटापाण्याची व्यवस्था, पण तो सुद्धा आपल्या पोटापाण्याची व्यवस्था झाल्यावर जीव घेत नाही. आमचं पोट भरल्यावर साठवतो आम्ही, तसं नाही आहे. तो जागा झाला तर फक्त त्याच्या जीवापुरतं खातो, उरलं तसंच टाकून जातो. आपल्याला माहिती असेल त्याच्या त्या पातळीवरती बरोबर आहे. पण त्याच्या पातळीवर तो जागा झाला तर जास्तीत जास्त गुरगुरेल, जास्तीत जास्त हे करेल, काय इकडून तिकडे फेऱ्या मारेल, काय करेल ते करेल. जास्तीत जास्त शेवट त्याची भूक झाली तर तो भुकेपोटी झेप घालेल, एवढंच करेल. तेव्हा तो जागा झाला तर एवढंच करेल. पण माणसातला हा जो सिंह आहे तो जो जागा झाला तो भगवंत मिळवेल. स्वतः तर मिळविलंच, पण जसा एखादा दिवा लावावा त्याच्यात बाकीच्यांना दिसावं तितकं त्याच्याकडे क्षमता. एक दिवा लावला स्वतःसाठी, त्याच्यात बाकीचे लोक त्या प्रकाशात चालतात. आज मला सांगा, एक माऊलीने दिवा लावला, आज लक्षावधी माणसं ते प्रकाशात चालतात की. ह्याचं काही आणखीन पुराव्याची गरज आहे का? आज तो दिवा आपल्याला म्हटलं तर आज तो लावणारा दिसत पण नाही. त्या अर्थाने लौकिक अर्थाने आपल्याला दिसत नाही, पण लावलेला दिव्याच्या प्रकाशात चालता येतं आज. आणि चालणाऱ्याला अनुभव असतो की कसाही चालायला जाऊ दे, त्याला शेवटपर्यंत येतातच. कसलाही चालणार असू दे, त्याला चालायला येऊ दे नको, त्याला ती सवय असू दे नको, त्याला रोजच्याचा व्यायाम असू दे नको, त्याचा भाव आहे ना, त्याला त्या प्रकाशात दिसतं, त्याला त्याचं जाता येणार. हे कसलंही वयाचं नाही, कशाचं नाही, काही नाही. ही माणसं जी ती फक्त जाग करून देतात. बस एकदा जागा झाला की तो चालायला लागला की उरलेल्या प्रकाशात प्रकाश दिसतो आणि बोर्ड धरलेलं असतं. संतांचं काम काय, गुरूंचं काम काय, बोर्ड धरणं नाही आहेच. तेव्हा ते करण्यासाठी ते धडपडत आहेत. हे आपल्याला लिहून ठेवले एवढं काय कारण आहे? खरं सांगायचं तर हे जे आत्ता आपण हे उपदेशसार वाचतो, रमणांच्या हस्ताक्षरातलं फार कमी वाङ्मय उपलब्ध आहे. म्हणजे हे फक्त त्यांच्या हस्ताक्षरात आहे. आणि हे अष्टमूर्तीभृत देवपूजनम वगैरे हे सगळं आहे. आपण एकदा त्याची परत करून घेऊ. एका चांगलं हे म्हणून स्मरण म्हणून असावी आपल्याकडे जागृती म्हणून. तर ती तशी त्यांच्या हस्ताक्षरातलं तेवढं त्यांनी एवढंच करून ठेवलं आहे. पण ते एवढं करून ठेवले, एवढे उपकार करून ठेवले की चिंतनाला, माणसाला आणि जगण्याला आयुष्यभर उपयोगी पडेल असं त्या. तर सगळ्या जगातलं हे जे ओळखण्याची क्षमता त्याच्यात आहे ती त्यानं वापरावी. आणि ते सांभाळ करायला तयारच आहे. साध्या किरकोळ गोष्टीपासून, म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर अगदी आता इथे नाना महाराजांचं हे आहे तर वास्तव्य आहे, तर त्यांच्या बाबतीत आहे बघितलं अगदी साधे. म्हणजे त्या गृहस्थांना पाठदुखी होती. त्यामध्ये किती आठवण सांगतो एखादी भर पडेल की त्यांना पाठदुखी होती. त्यांनी नानांच्या कानावर घातलं. नानांनी त्यांना सांगितलं की ती बरी होईल, तुम्ही काही काळजी करू नका, थोडा काळ आपला भोग आहे, सोसायला पाहिजे आणि ती बरी होईल. तो विषय तिथेच झाला. मग ते पुन्हा कोणीतरी ह्याच्यातले ह्याच्या ज्यांची समाधी आपल्या दत्तप्रभूंचे स्थान आहे तिथे, ती गिरनारवर, तर तिथे ज्यांची समाधी आहे ते सत्पुरुष त्यांना भेटल्यावर त्यांना ती पाठदुखी ती अजून कमी झाली नव्हती ना. गुरुने सांगितलं ते शेवटी पुन्हा आपण आहोतच की. तर त्यामुळं ते त्यांना विचारलं या पाठदुखीचं काय. ते म्हणले तुम्हाला सांगितलेलं आहे, ती कनेक्टिव्हिटी आहे, तुम्हाला सांगितलं आहे ना तुमच्या गुरुने की पाठदुखीचं काय होईल ते. तर ते त्यांना म्हणले ती होईल. आणि नंतर ह्यांनी फोन केला त्यावेळेला त्यांना सांगितलं तुमच्या पाठदुखीकडे माझं लक्ष आहे बरं असं. आता ती बरी झाली नाही हे पण लक्ष आहे ना याचा अर्थ. म्हणजे सांभाळ म्हणजे त्यांचं एकदा जागा करून दिलेलं आहे तर त्यांचा शेवटपर्यंत सांभाळच आहे आणि ते त्याच्या उद्धारापर्यंत. तेव्हा ही जी एकदा जागृत करण्याचं काम, एकदा जागा झाला बरं काय आहे माणसे दुसरी अडचण की जागा होतो, खडबडून सुद्धा जागा होतो, प्रसंगाने जागा होतो, कधी यानं जागा होतो, कधी सांगण्यानं होतो, ग्रंथ वाचण्यानं होतो, भजनानं होईल, कशाने होईल मनुष्य जागा, कशाने होईल सांगतात नाही. पण जागा त्याला परत झोपी जातो. ती रोजची सवय आहे ना ती आडती, ती परत पुन्हा तो झोपतो. आता त्याला परत जागा करायचं म्हणजे त्यांना काय काम लागत असेल याची नुसती कल्पना करा असं. आपल्याला एखादं काम सांगितलं एखाद्याला त्यांनी नाही केलं आणि परत जर सांगावं लागलं तर आपल्याला कसं वाटतं की ह्याला मी 2दा सांगितलं त्याच्या लक्षात राहत नाही, 3दा सांगितलं लक्षात राहत नाही असं वाटतं आणि आपल्याला त्याचा त्रास वाटतो. तर त्यांनी काय वाटून घ्यावं जे आज हजारो वर्ष सांगतात त्यांनी काय वाटून घ्यावं, त्यांना काही वाटत नाही त्याच्याबद्दल. त्यांचं म्हणणं एवढंच आहे कशी का होईना, 10 वेळा सांगून का होईना, 25 वेळा का होईना, पण जागे व्हा सांगतो. तर ह्या अर्थाने आपण गेल्यावेळी निर्जीव दगड किंवा हे आपले डोंगर किंवा हे सगळी झाडं पेडं त्यांचा आपण विचार केला, पानांचा, पाचोळ्याचा, सगळ्याचा विचार केला. त्या अर्थाने खरं क्षणभर एक पुढे जाऊन विचार करावा. आता पुढे पशुपक्षी आहे, झाडांच्या नंतरची ही सगळी पुढची एक टप्प्यातली योनी आहे, त्याच्यानंतर आपली मनुष्य योनीच आहे.
तर क्षणभर विचार करून घ्यावा की झाडावरची फळं किंवा जमिनीतून येणारी ती झाडच म्हणायची, म्हणजे ज्या उगवून येतं, भाज्या उगवून येतात, नंतर समोर काय तांदूळचं येतं, गहू येतो, ज्वारी येते, सगळं जे काय येतं, गाई म्हशी आहेत, दूध येतात, त्याच्यावर बाळांचं पोषण होतं, लहानपणी आपलंही पोषण झालं असेल, तर हे सगळं देणारे ही आहेत, तर गाई म्हशींची दुधा आहेत. ह्या सगळ्यावर, अगदी झाडाच्या फळापासून त्या जमिनीतल्या पिकापासून भाजीपासून सगळ्यावर, या सगळ्यावर आपण जन्माला आलो नव्हे, आपली आईसुद्धा जगली. हा विचार क्षणभर मनुष्यच करू शकेल की माझी आईसुद्धा ह्याच्यावरच जगली, तर मी तर जगतोच आहे. मग आता हे सगळं शिकावं की ही सृष्टी कुठलाही अहम न बाळगता आपल्याला जगवण्यासाठी ती तिचा जीव दान करते. भाजीनं जीवच दान केला नाही का? तसा विचार केला तर भाजीचं केवढं दान आहे, मी कोणासाठी काय केलं? आपण क्षणभर विचार करून बघा की ती भाजी आहे, ती सजीव आहे म्हणून ते म्हणतात आमच्यापेक्षा जास्त सजीव आहे, कारण तिला सर्वस्व अर्पण करण्याची शक्ती आहे. आपल्याकडे आहे की नाही कोण आठवत? मग दानधर्म जमायचं नाही, सर्वस्व काय अर्पण करतो? महाराज स्व म्हणले, एकाने त्यांना सगळं दिलं, सगळी संपत्ती दिली. तेव्हा महाराज म्हणाले एकदा, फक्त तुम्ही सर्व दिलं खरं, पण स्व नाही दिला, स्व नाही दिलेलं त्याला. तेव्हा हे राहतं, इतकं माणसाचं राहील एवढी त्याच्याकडं त्याची अडचण आहे. खरं सांगायचं तरी त्याला हे समजू शकतं, पण त्याच्याकडे ती अडचण आहे. तुम्ही सर्वस्व दिलं म्हणता, पण म्हणले सर्व दिलं आहे, हे बरोबर आहे, पण स्व नाही दिलेलं, म्हणजे तो अडणार, कारण शेवटी तिथे येणार आणि थांबणार आहे सगळं काम. तेव्हा हियत मात्र ते काहीच नाही, तेही सजीवच आहे. पण भाजी उपकार केलेत म्हणून पोटातनं ओरडत नाही आपल्यावर, माझ्या जेव्हा उपकार आहेत. तांदूळाचे कण नाही पोटातनं ओरडत माझे केवढे उपकार आहेत लक्षात ठेव म्हणून, अजिबात नाही. आपल्याला एवढीची गोष्ट दुसऱ्यासाठी केली तर आठवण ठेवते की नाही काळजी लागली, ते बाहेर तर काय बोलायचंच नाही, सगळं कॉमर्सच आहे. पण इकडे तर अशी माणसाला लगेच वाटतं मी हे केलं, त्याची जाणीव आहे वगैरे नाही आहे, काय असेल ते, तर हे त्याचं कुठेही नाही. आणि ही सजीव सृष्टी, मग त्या अर्थाने विचार केला तर तिची पूजा करावी अशीच आहे. ज्या झाडाने आपलं जीवन आपल्यासाठी दिलं, ज्या त्या तांदूळाच्या लंबीने किंवा त्या गव्हाच्या ह्याने रूपाने, तांदळाच्या रूपाने, धाटाने ज्याचं जीवन आपल्यासाठी देऊन टाकलं, आणि त्याच्यावर त्याला काय मिळालं तसा विचार केला तर आपल्याकडे सगळ्यात देण्या घेण्याचा व्यवहार, काय मिळते आणि काय जाते त्याचं काही होत नाही. तो सजीवच आहे, आणि तो सजीव इतका आहे की तो आपल्याला जगवतो आहे. खरं सांगायचं तर ते देतो आहे, तर ते त्या धाटावर, त्या ह्याच्यावर, आणि त्याच्यात सर्वस्व देऊन जातो. कारण तुम्ही जरी जोंधळ्याचं धाट पाहिलं, त्यात लोंबी पाहिली तांदळाची, काही जरी पाहिलं तरी, किंवा ती भाजी जरी पाहिली तरीसुद्धा देठंसुद्धा आपले प्राण्यांना उपयोगी पडतातच आहेत, त्यांचं जीवन पोट भरतातच आहेत. इकडे भाजी आपलं पोट भरतेच आहे. ह्याची जाणीव सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला किती वेळा आठवण होत असेल की कशावर तरी मी ह्यातल्या जगलो म्हणून. मनुष्याच्या ठिकाणी म्हटलं तर अशी प्रगल्भता आहे, आणि म्हटलं तर इतका ब्लंटनेस आहे, किंवा इतकी अमानवीयता आहे, अमानवीयताच म्हटलं पाहिजे. तर आम्ही उलट त्या सजीवांची पूजा करायची सोडून, त्यातल्या काही सजीवांना, आपल्यासाठी बैल राबतात, आपल्यासाठी दूध देणारी गाय म्हैस ती राबते, शेळ्या मेंढ्या राबतात, हे सगळे राबतात, त्यांचा जीव घेईल मनुष्य, त्यांची पूजा करा म्हणजे. ते त्यांचा जीव देत आहेत आपल्यासाठी, त्यांचा जीव ते दान करतात आणि आपल्याला जगवतात. तर आपल्याला हे, पण मनुष्याकडे ही अमानवीयतेचं सुद्धा दुसरं टोक त्याच्यात आहे. म्हणून तर मनुष्य जन्मात सगळं ह्याला खड्ड्यात जाण्याची पण क्षमता आहे, आणि डोंगर चढण्याची पण क्षमता आहे. तो कैलासावरही पोचतो, मानसरोवरही पोचू शकतो, हेही शक्य आहे. आणि तो अशा तऱ्हेने इकडे पण जाईल. ते हे जाईल तर काय करेल, आणि इकडे जाईल तर काय करेल, हे आपणच ओळखावं. आणि ह्याच्यात आता म्हणजे त्यांचंच, म्हणजे ते वास्तविक, आता ही भाजी जी आपला अर्पण करते, ती फळं किंवा पानं ती अर्पण करतात, ही भाज्या म्हणजे पानच आहे ती, हे अर्पण करतात. तर ते जे अर्पण करतायत, तर ते अर्पण केलेलं, त्यांची कृतज्ञता, त्यांचा आदरभाव, त्यांच्याविषयी काय करायचं त्याची जाणीव ठेवायची. आता ते आपण कोणासाठी काहीतरी, आता सगळ्याच गोष्टी मी मागे आपल्याकडे तत्त्वज्ञानामधलं भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य म्हणून त्याच्यात जी अनेक गोष्टी सांगितल्या, त्यात एक आपल्याला आठवत असेल की आपल्याकडे उपकार प्रत्युपकार अशी भाषा नाही. आपण गरजूच आहोत, ज्ञानाची गरजू आहोत म्हणून शिक्षकांनी शिकवलं. त्यावेळी मी आपल्याला बोललो, शिक्षकांनी ज्ञानाची गरजू म्हणून आपल्याला शिकवलं. आपण अज्ञानी होतो, त्यांनी शिकवलं म्हणून लिपी शिकलो, त्यांनी शिकवलं म्हणून अक्षर कळलं, त्यांनी शिकवलं म्हणून गणित कळलं. हे सगळं त्यांनी आपल्याला येत नव्हतं, ज्यांना येत होतं त्यांनी आपल्याला शिकवलं, म्हणून आपण त्यांना शिकवित नाही, अपेक्षित नाही.
ज्याला येत नाही त्याला तुम्ही शिकवा, हा आपल्याकडचा संबंध चक्र सांभाळण्याचा आणि जाणीव आणि तोल आहे तो, की त्याच्यातनं ते तोल सांभाळावं. आता मला दिलं, आपल्याला मालकाने पगार दिला, आपण काय मालकाला पगार देत नाही, आपण मालकाला काम देतो. मालकाला पगार देण्याची काही कल्पना आहे का? नाही. तर त्याच्याबद्दल आपल्याकडे सरळ कल्पना अशी आहे की आता मी कोणाला तरी जगावं. आता मी जसं जगलो, यामुळं हे कष्ट केले, मी जगलो, मी कष्टदान केले, त्याच्याबद्दल हे मिळालं, याच्यावर मी कोणाला तरी जगवलं, ते जगवण्याचं चक्र शेवटपर्यंत सुरू राहतं. आणि असं चक्र सुरू होतं तेच आपल्याकडे गीतेत चक्र म्हटलेलं आहे, त्या पद्धतीनं चक्र चालेल. तर ते अशा तऱ्हेनं जगवण्याने चक्र चालेल. आता त्यांची पूजा म्हणजे ही त्यांना जगवणे आहे. तर आता सृष्टीला जगवावं का ह्या सृष्टीतल्या यांच्यावर आपली पोटपूजा करावी, आपण ठरवावं. हे माणसाच्या मानवीयता आहे म्हणलं तर मानवीयता आहे. आता ही मानवीयतेचं टोक हे आहे की त्याच्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी तो काळजी घेईल. मग ती पशुपक्ष्यांची घेईल, यांची घेईल, या झाडापेडांची घेईल. हे सगळं काळजी घेण्यातनं आपण निदान त्या ज्या सृष्टीला आपण दगड दोंडे समजतो असा आपल्या कल्पना आहेत, ती सजीवच आहेत आणि ते आपल्यावर उपकारच करत आहेत, ही जाणीव ठेवून राहिलो तर अगदी पशूंपर्यंत, पक्ष्यांपर्यंत, त्याच्यानंतर आपण. आता त्याच्यानंतरच्या आपल्या बाबतीतसुद्धा म्हणजे हे आपण उलटं ज्या पद्धतीनं जगतो त्या पद्धतीनं त्यांच्या उपकारांची जाणीव ठेवून, पूजा तर नंतरची गोष्ट आहे. पूजेमध्ये पहिल्यांदा जाणीव आहे, मग पुढचा सांगितलं तसा आदरभाव आहे, त्याच्याबद्दल मग कृतज्ञतापणा आहे, आणि नंतर मग त्याची कृती आहे. तर ही कृतीच जर आमच्या अशी राहिली तर आम्ही त्यांच्यापेक्षा कमी आहोत हे दाखवल्यासारखं आहे त्या कृतीतून. ह्याची जाणीव जर झाली तर मनुष्य बरोबर कामाला लागेल, आपल्या बरोबर दिशा त्याला लागेल, त्याला मार्गावर आणून सोडणं. या पलीकडे संतांनी आणखीन काय केलं मोठं नाही, फार मोठे काम त्यांनी काय केलं असेल तर हे की ते आडमार्गी जातात दुःख होई जीवा तुझं आहे, विश्वनाथ महाराज वगैरे म्हणले, हे जे म्हणले ते सगळं त्यासाठीच म्हणले की आडमार्गी गेलेलं आहे, तो त्याला परत जागावर आणून सोडला. तर ते काम करण्याचं आपल्यासमोर असावं म्हणून या पूजेच्या निमित्ताने हे मांडलं. तेव्हा ही पूजा आहे ही समजून घेऊन करायची पूजा आहे. त्या अर्थाने जीव म्हणून हे तर सगळं समजून घ्यावंच, पण त्याच्याबरोबर जीवपूजा हा खरोखर समजुतीचा विषय आहे. म्हणजे ती मागे आपल्याला बोललो तसं आहे की त्या ग्रंथाची सुद्धा तो सुद्धा सजीव आहे. वाङ्मय मूर्ती याचा अर्थ काय झाला आपल्याला, जे सगळेच ते म्हणतात, समर्थांचे तेच आहे, बाहुलींचं तेच आहे की ही वाङ्मय मूर्ती प्रभूची असं आहे. तेव्हा भगवंताची वाङ्मय मूर्ती आहे ती. गीता ही भगवंताची, कृष्णाची वाङ्मय मूर्ती आहे. त्यामुळे तिच्यातनं काय शिकायचं ते घ्यायचं. ते घेतलं की त्याची त्या अर्थाने पूजा झाली, त्याचं आचरण केलं की पूजा पूर्ण झाली. त्या आचरणाने मनुष्य उद्धरतो, तो आचरणाने उद्धरतो. समजून घेण्यानं ज्ञान निर्माण होईल, ठीक आहे, ते पांडित्य होईल, पण त्याचा आचरणाने त्याचा उद्धार होईल. तर ते व्हावं इथपर्यंत त्याचं काम करायचं आहे. हे जे ग्रंथ आहेत ते आता वाङ्मय मूर्ती प्रभूचे किंवा समर्थांच्या याच्यात शेवटीसुद्धा दासबोधाचेच म्हटलं आहे. आपण कुठेही जा ग्रंथामध्ये शेवट त्याच्यामध्ये त्यांनी त्याबद्दल म्हणताना सगळं करणे जगदीशाचे आणि कवित्व काय मनुष्याचे त्याचं आहे. हे आहे समर्थांचे जे रामाचे, त्यांच्या अर्थाने रामांचे. तर रामांचे बोल आहेत त्यात रामच आहेत. इकडे यांच्यात ती वाङ्मय मूर्तीच आहे प्रभूची. आता तिची पूजा करायची म्हणजे आता काय ग्रंथावर नुसतं फुल घालून का चालणार आहे. म्हणून म्हटलं पूजा हा समजुतीचा विषय आहे. त्यात ही ज्ञानेश्वरी आपल्याला मामांचं आठवत असेल ना, मामांच्या बरोबर चालत असताना, मामासाहेबांच्या बरोबरची मंडळी चालत असताना कुणीतरी कोणाचा पत्ता विचारला त्यांना की अमक्यांचा काही पत्ता आहे, म्हणले लिहून देतो. त्यांनी कागद पुढे केला. आता कागद पुढे केल्यानंतर आता काय करावं, कागदावर लिहायला चालत उभ्या असलेल्या माणसाला कडेला रस्त्याच्या उभं राहून बोलणं चालेल. त्यांच्या हातात त्यावेळेला बरोबर नेहमी ज्ञानेश्वरी असते, त्यामुळे ती बरोबर ज्ञानेश्वरी होतं. तर ते म्हटले, त्यांनी लगेच ती ज्ञानेश्वरी पुढे आणले, त्याच्यावर म्हणले ज्ञानेश्वरीचं असतं पुष्टीपत्रासारखा वापर करू नये म्हणले. जाणीव असं आता ठीक आहे, आता त्या क्षणी दुसरं काही नाही आहे, पर्याय नाही आहे, हातात धरायला तो कागद ठेवायला, त्याच्यावर जर पत्ता लिहायचा तर व्यवहाराचा भाग आहे. पण जाणीव आहे आत की ही पुष्टीपत्र नव्हे. म्हणजे त्या काळात आपली आजची पॅड साध्या भाषेत ते पुष्टीपत्र नाही आहे, ते त्याच्यावर कागद ठेवून लिहायला ती पुष्टीपत्र नाही. हे ते बोलले ते महत्त्वाचं. म्हणजे त्यांना परापूजा कशा साधलेल्या आहेत ना, हे संतांना कसं साधलं ते कळतं. आता व्यवहाराने काय करावं लागेल, ते व्यवहाराने काहीतरी करावं लागेल, हाही प्रश्न आहे. तो पण त्यांनी सोडवलेला आहे. असं जर आपण म्हटलं तर उद्या असे अनेक प्रश्न व्यवहारात निर्माण होतील, हे पण आहे. ते त्यांना ती व्यवहार ते आपल्यापेक्षा त्यांना व्यवहार व्यवस्थित कळतो. त्यांनी त्या पुष्टीपत्रावर त्यांचं पांघरायचं जे उपकरण होतं ते अंथरून वर घातलं आणि मग त्याच्यावर तो कागद ठेवून मग लिहिलं. तर म्हटले तुला लिहून तुला पत्ता कळला, एवढा लिहिला आला म्हणजे झालं, एवढंच आहे ना. पण हे पुष्टीपत्र नव्हे, एवढं लक्षात ठेव. आता ते पुष्टीपत्र नव्हे ही जाणीव ज्याला आहे त्याला ज्ञानेश्वरी जगवल्याशिवाय राहील का, हा मला वाटतं. तो कसल्याही परिस्थितीत असतो, तो जगणार म्हणजे जगणार, नुसता जगणार नाही, उद्धरून जाणार.
म्हणून त्यांनी सुरुवातीला म्हणताना म्हटले, म्हणून काया वाचा मने काया वाचा सेवक होईल येचा. त्या गीतेचा म्हणा, काय ज्ञानेश्वरीचा म्हणा, आपल्या भाषेमध्ये ज्ञानेश्वरीचा म्हणा, तो सेवक होईल येच. मला सांगा, उगाच कोण कोणाची सेवा करतो? त्याला काहीतरी आदर असल्याशिवाय, त्याला काहीतरी त्याच्याविषयी हे प्रेम असल्याशिवाय तो सेवा करेल का? जे ती भावना त्यांची त्या ग्रंथाविषयी काय भावना ठेवावी हे त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं की म्हणून मने काया वाचा सगळ्या बाजूने जो सेवक होईल याचा, ती कोणाला मिळणार आहे? आनंद कोणाला मिळेल? ज्याला एवढी जाणीव आहे त्याला मिळेल. ती जाणीव निर्माण करून देणं म्हणून म्हटलं त्यांचं ते काम जागा करण्याचं आहे. ते जागा करतात सारखं आपल्याला. बरं, आपण जागे बाकी सगळ्या गोष्टीसाठी आहोत. आपल्या सुखाची गोष्ट असली तर मनुष्य 10 वेळा कॅपा घालून दुकानात 9 वेळा वाया गेले तरी 10व्या वेळा जाऊन ती चौकशी करून आणणार. इतका जागा आहे ना, तो मिळत नाही अनेक वेळेला. बाजारात जातो, आपल्याला कळतं काय वस्तू हवी ती अमुक ठिकाणी मिळते. मिळणार आहे म्हणून मनुष्य खेप घालतो, ती काही मिळत नाही, ते म्हणतात संपलं आहे. ठीक आहे, कधी येणार आहे? उद्या जातो परत. अजून काय पार्सल आलं आहे? ठीक आहे, परवा जातो. अरे, ज्याच्याकडे एवढी जाणीव आहे सगळ्याची, त्याला ही नाही का जाणीव की ज्याच्यावर हे सगळं चाललं आहे? तर त्याची त्याला जाणीव असावी, तशी ती ग्रंथाची ठेवता येते, ते त्यांच्या सांगण्याची ठेवता येते. तर अशा अर्थाने सेवक होईल जो याचा. आता सेवकच, पूजा जेव्हा सेवक आहे तर सेवेसेवक संबंध आहे आपला. ज्याची पूजा करतो त्याची सेवाच करत असतो आपण. आता ती मूर्ती आहे म्हणून ती आंघोळ घातली, काय केलं, काय लावलं, काय आपल्याला उपचार असेल तो आपण केला. उपचार हा त्या अर्थाने गौण आहे, पण ते प्रतीक आहे. त्यानिमित्ताने आपण काहीतरी केलं एवढं खरं. तो आपली जी भावना होती त्याला कृतीचं रूप दिलं. आता ती कृती ज्याला शक्य असेल ती त्याने केली, त्या ज्या ठिकाणी जे शक्य असेल ते. तेव्हा जीवाची पूजा म्हणजे हे अशा तऱ्हेचं जीवन सगळं जाणून घेणं. सगळ्या जीवनामध्ये तितकाच भगवंत तितकाच भरून राहिलेला आहे. जो माझ्यात आहे आधी तो ओळखू दे की माझ्यात तो आहे. म्हणून खरं सांगायचं तर सुरुवात स्वतःपासून करतात. शास्त्राची पद्धत अशी आहे, पण आपल्याला ती ओळखायला अवघड जाते. माझ्यात देव आहे म्हटलं म्हणजे आता पायात पडा म्हणायला लागेल लोकांना. तर तसं काय करायचं नाही. संतांच्या भक्तिशास्त्रात हा मार्ग आहे. माझ्यात तुमच्यात आहे, ते तुमच्यात आहे, इथून सुरुवात आहे. तिथला कसा ओळखायचा आणि त्यातल्या त्यात ओळखायला सुरुवात करताना आधी मित्रातल्या देवापासून सुरुवात करावी. सोपा मार्ग असतो. मित्रातल्यापासून करावी, घरातल्यापासून करावी, हे त्यांनी म्हटलेलं आहे. ते म्हणताना त्यांना असं म्हणायचं की मित्रातपासून करावी. जे जिथं आपल्याला अनुकूल वाटतं तिथून तरी सुरुवात करावी. जो अनुकूलतेत भरलेला आहे तोच प्रतिकूलतेत भरलेला आहे हे नंतर लक्षात येईल. त्यातले सगळेच देव त्या अर्थाने प्रत्येकजण तो देवच आहे. तो त्याचा आपल्याला अनुकूलतेतला तेवढा दिसतो. आपल्या मनासारखा मनुष्य बरं वाटत नाही माणसाला, बरं वाटतं. त्याच्यात अगदी देवासारखा धावून आला. तो आजारसुद्धा देवासारखा धावून आला होता, हे पण लक्षात आलं पाहिजे. बरा करणारा देवासारखा धावून आला हे बरोबर आहे, ते कळतं पटतं माणसाला. कारण काय आहे, माणसाची जाणीव आत्ता काय झालं आहे, ज्या जाणीवेच्याबद्दल सुरुवातीला बोललो ती सगळी स्वार्थ आणि अहंकारात अडकून बसली आहे. त्यामुळं त्या स्वार्थ अहंकारामुळं मनुष्य समजा अगदी प्रसंगात आहे तर त्यावेळेला त्याला देवासारखा धावून आला हे कळतं. आणि तो प्रसंग आला तो कशामुळे आला, तो सुद्धा देवामुळेच आलेला आहे. तो कुठला तरी देवच पाठवतो, त्यामुळं मग हा देव कळला. तेव्हा ह्यासाठी आजारसुद्धा भगवंताच्या कृपेनेच आलेला आहे. त्यातही तोच आहे आणि त्यातून बाहेर काढणार आहे तोही तोच आहे. तेव्हा हे जाणीव व्हायला आधी सुरुवात इथून करावी की जे अनुकूल आहे. म्हणजे ज्यांना अनुकूल आहे म्हणून मला सुखाचं झालं म्हणून तरी त्यात देव बघेल. मग त्याच्यात देव बघितल्यावर जे दुःखाचं वाटतं त्याच्यातही देव बघता येईल नाही का. पहिल्यांदा काय आपल्याला एकदम आता सासूत कसा देव बघायचा, एकदम सुनेत कसा देव बघायचा, खरोखर प्रश्न आहेत हे, केवढे तरीच प्रश्न आहेत. म्हणजे आपल्याला अवघड वाटेल ते कसा नवऱ्यात देव बघणार मला सांगा, ते पत्नीत देव कसा बघा. आता हे सगळं अवघड आहे. जे हे बघणं अवघड आहे. तर मग निदान आपल्याला काय होतं, जवळच्यात देव बघणं अवघड जातं. जरा लांब जावं, म्हणजे लांब गेलं म्हणजे मग ते त्यांच्यात देव वाटतं. हां ठीक आहे, तिथे तरी जात जावं म्हणून म्हणून माणसं तीर्थक्षेत्राला वगैरे जातात. त्याचं कारण ते आहे की तिथं देव वाटतो. आता गुरुपायी सर्व तीर्थ म्हणजे इथेच तीर्थ करा म्हणजे, हो की नाही. सगळीकडे जिथे असाल तिथे आपण जिथे स्मरण कराल तिथे तीर्थ, तिथे आणखीन काय कराल ते उत्तमच आहे. पण त्याच्यापेक्षा खरं काय असेल तर तिथंच आहे. मग जिथं आहे तिथं खरं जाणणं आणि हीच जाणीव करून द्यायचं काम असतं. ते त्यांचं काम चालूच आहे. तर त्यासाठी आपण त्यांना साथ द्यावी. त्यासाठी हे जाणायची बाजू आपली आजची स्वार्थ आणि अहंकार याच्यात अडकून बसलेली आहे. स्वार्थाला मला उपयोगी पडलं की तिथे मला देव दिसतो. मला आजारातून बरं केलं तर देव वाटतो ना. मला प्रसंगात धावून आला तर देव वाटतो ना. मला पैसा कमी पडला तर त्याने दिला तर देव वाटतो ना. मला मान दिला तर त्याने देव वाटतो ना. मला प्रतिष्ठा मिळाली तर देव वाटतो ना. हे सगळं माणसाला कसं नकळत वाटतं. म्हणजे ही त्याच्याकडे जाणीव नाही आहे अशातला भाग नाही. पण ती आज सगळी स्वार्थाला चिकटून बसली. ती सगळी निस्वार्थाकडे नेणं हीच साधन आहे. बाकी आणि कसली साधन असायची. बाहेर बघायचं आणि हे सगळे उपकार करता इथे लक्षात ठेवायचं.
शत्रूही उपकार करतो आहे, मित्रही उपकार करतो आहे, माणसापुरता विचार केला तर. जो अंगावर धावून येणारा आहे, जो कोणी हे आहे, वाघ मग काय पशुपक्षी काय जे असेल ते, तो सुद्धा उपकारच करायला आले. कदाचित तुम्हाला सावधानता शिकवेल आणि मी उडी मारायला शिकेन त्या निमित्ताने. काय सांगता येते कशातून काय शिकेल. एकाच वेळेला पायाखाली काहीतरी आलं तर मनुष्य उडी मारतो. निदान त्याला तेवढं तरी कळेल आपल्याला उडी मारता येते आणि कदाचित त्यातून कधी व्यायाम करेल. काय सांगता येते, त्याला असलं काय आल्याशिवाय होणारच नाही त्याच्याकडनं काही. आजार होतात त्यावेळेला मनुष्य व्यायाम करतो, हो की नाही. आजारानं अनेक आजारांना व्यायाम हे उत्तर असतं. एरवी म्हणतं मला सवड नाही, मला जमत नाही, माझ्या वेळा होत नाही, मला ॲडजस्ट होत नाही. अरे सगळं होतं. मग तिथं आजार झाल्यावर मग कसं करतो, आजार झाल्यावर का करतो, तो जीवावर येतो, स्वार्थावर आलं, मुळे अस्तित्वावर आलं. त्यामुळे मग अगदी सगळं नित्यनेमाने सगळं पालन सुरू होतं. मग ते समजूनच करावं की त्यांनी कशाला आजार पाठवा नाही का, किंवा कशाला त्यांनी शत्रू पाठवा, काही गरज नाही. तेव्हा आपण कशाला, आपण त्यांनी का पाठवावं, पाठवूच नाही. तेव्हा ह्या सगळ्या मार्गाने आपल्याला हे समजून घ्यावं आणि हे त्याची जाणीव हे सद्ग्रंथ देत आहेत. ते अगदी सोप्या ह्याच्यात सांगितलं नाही. जाणीव हा एक प्रकारचं म्हणजे अगदी साध्या अगदी सोप्या आपल्या नेहमीच्या परिचयाच्या भाषेत बोल, जे आणखीन थोडं सोपं होईल. की आपल्याकडे गाड्या उभ्या आहेत. आता म्हणजे बाहेर सगळ्यांच्याकडे गाड्या असतात, आता उभ्या असतात. दुचाकी आहेत, चारचाकी आहेत, काय 6 चाकी आहेत, सगळ्या गाड्या आहेत. गाडी तशा नुसत्या उभ्या गाडीचा काही उपयोग आहे का मला सांगा. उभ्या गाडी सांभाळावी लागते फक्त, काही कदाचित रस्ती होण्याची शक्यता आहे. बॅटरी उतरती ना, गाडी जर समजा स्टार्टर नाही मारला नुसता तर गाडीची बॅटरी उतरते आणि 2-5 हजाराला पडतं माणसाला ते फुकट. मग त्यासाठी त्याला स्टार्टर मारावा लागतं. तर आता हे असल्या उभ्या गाडीचा काही उपयोग नाही. तर त्या अर्थाने खरं सांगायचं तर जाणीव नसलेल्या जे जोणी जीव असतील त्यांचं मला त्यांनाही नमस्कार आहे माझा आणि त्यांच्याबद्दल आदर ठेवूनच सांगतो की त्यांचा त्या अर्थाने जगाला काही उपयोग नाही. तर काय सांगावं याच्यापेक्षा. तर काय आहे की हे जे आहे ना, तर आणि जगात जे दुःख आणलं आहे ते अशा स्वार्थी जीवानीच दुःख आणलं आहे. ज्यांना दुसऱ्याच्या कष्टांची कशाची श्रद्धेची कशाची कल्पना नाही, त्या लोकांनीच जगामध्ये दुःख आणलेलं आहे. जे लोक जाणीवेचे आहेत त्यांनी दुःख नाही आणलं, त्यांनी दुःख कमी करायचा प्रयत्न केला आहे. स्वतःच्या मार्गाने स्वतःचंही जाणले, दुसऱ्याचंही जाणले आणि ते देवत्व जाणून ते त्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. तेच लोक आज जगाला सावरतात. त्यांना आपण समाजसेवक म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, ते हे असेल. पण ही जाणीव जी त्यांचं आहे ना, ते कसं आहे की हे जाणीव हा मुद्दा आपल्याला जीवांपुरता कशा स्वरूपाचा आहे ते सांगण्यासाठी मी आपल्याला उदाहरण देत होतो. तर तो कशा स्वरूपाचा आहे, तर जाणीव जागृत होणं माणसाची म्हणजे गाडीला एखादा स्टार्टर बसवत असा आहे, इंजिन चालू करून देते. आता जाणीव झाली म्हणजे प्रवास झाला असं नाही, स्टार्टर झाला म्हणजे गाडी इंजिन सुरू आहे एवढाच अर्थ झाला. ते इंजिन सुरू करून देतात, ते जाणीव देतात म्हणजे इंजिन सुरू करून दिल्यासारखं आहे. इंजिन सुरू करून दिलेलं आहे. आता याचा अर्थ प्रवास नाही सुरू झालेला, म्हणजे ते पुन्हा आपल्याला क्लच गिअर सोडावेच लागतील. म्हणजे तिथे आपल्याला जो भाव आहे तो ओतावा लागेल. ते क्लच सोडल्याशिवाय ते पकडत नाही. गिअर जरी टाकला तुम्ही तर क्लच सोडल्याशिवाय पकडतो का तो. म्हणजे तो ज्या वेळेला एक समजा काय 1 फूट पुढे जायचं असलं तरीसुद्धा ते सगळं केल्याशिवाय ते 1 फूट पुढे जात नाही. टायटर मारला म्हणून काय होत नाही. म्हणजे जाणीवही आहे त्याच्याबरोबर त्याची पुढची कृती पण आहे. ते ओतावं लागतं. त्याच्यामधला आहे तो भाव आहे, तो क्लच आहे आणि ते जे गिअर आहे ते भाव आहे. ते गिअर टाकता येतो तरीसुद्धा गाडी तशीच राहते आणि तुम्ही क्लच सोडलात तर ती चक्रात चक्र अडकतं आणि ते काम सुरू होतं. नवीन तंत्रज्ञानाने सुरू होईल पण मूळ काम कायमच राहतं. तर ते सोडल्यानंतर जसं गाडी 1 फूट का होईना तुम्ही पुढे घेऊ शकता. कदाचित काय 100 फुटावर आपलं ध्येय असेल तर 100 फुटापर्यंत जाईल, पण ते सोडल्यानंतर जाईल. म्हणजे हे माणसाला पहिल्यांदा जाणीव देऊन स्टार्टर दिलेलंच आहे आणि त्याच्याबरोबर जाणीव ठेवली की हे जसा हा स्टार्टर कशाचा आहे, तर माझ्यामध्ये जसा हा भगवंत आहे तसा ह्या सगळ्यांच्यात आहे. जो जीव माझ्यामध्ये आहे तो त्याची जाणीव ठेवावी आणि बाकीच्यांच्यात तो आहे ती तितकीच जाणीव ठेवावी. त्याचबरोबर ह्या सगळ्या जडवस्तूतही तो आहे ह्याची जाणीव ठेवावी. हे सगळे आपल्याला सहकार्य करायला मदत करायला तयार आहेत. तुम्हाला प्रवास करायचा आहे ना, गाडी निर्जीव असून मदत करते ना, पण तिला तेवढं आपण जाणीव ठेवावीच लागते ना. स्टार्टर द्यावा लागतो ना, का नुसती मदत करते बसल्यानंतर नाही करत. म्हणजे नुसतं त्याच्यानं नाही मदत होत, ती काय असेल ते काम करावंच लागतं. त्याचा हा जाणीव देणं हा त्यातला एक प्रकारचा स्टार्टर दिल्यासारखा आहे. स्टार्टर दिला, माणसाला जाणीव झाली, त्यांनी पुढचे भावाचे आणि गिअर ते जे आहेत त्याच्यासाठी जे भाव आहेत, आदरभाव आहे, कृतज्ञता आहे, त्याला कुठे जायचं आहे त्याची जाणीव आहे, हे सगळ्याचं जे पुढचे आहे भाव ते ओतले की त्याचा प्रवास सुरू झाला. म्हणजे पुढची कृती आहे
त्या कृतीमध्ये आता गाडी काढलेला माणूस हा कुठे जाईल हे काही सांगता येतं का? म्हणजे ध्येयाची जाणीव असायलाच लागेल. परत गाडी काढून तो धाब्यावर जाईल, गाडी काढून तो मंदिरातही जाईल, तो कुठे जाईल काय सांगता येत नाही. कुठे गरज आहे त्याप्रमाणे जाऊ दे, माझं काय म्हणणं नाही. पण हे जर व्यवहारामध्ये आहे तर तो कुठे जाणार, तर कुठे जाणार हे त्याचं सांगण्यासाठी हे सांगितलं. सगळ्या जगामध्ये जीवन आहे, आपण जाणीव करून घ्यावी आणि कुठे जायचं आहे ते आपलं ठरवलेलं असावं. तेव्हा मनुष्य जीवन हे इतकं प्रगल्भ आहे की त्यालाच भगवंताची ओळख आहे आणि तोच होऊ शकतो. त्यामुळे तो त्याचा प्रवासाचं अंतिम हे आहे, तिथेपर्यंत त्याचं जाणं काम आहे. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करावे. नाहीतर काय गाडी इकडे तिकडे फिरवत पुन्हा आणून लावता येते, ते आहे तिथंच आहे. मग तिथेच अनेक जन्मांची गाडी अनेकांची तिथंच लागते, ती त्यामुळेच लागते. तिथेच फिरून फिरून परत आणून जागेवर ठेवतात. अरे हे फिरून तू जाणार कुठे? तो जर देवाकडे तो प्रवास करीत असेल, हे सगळे मनाच्या पातळीवर आहे, पण तरीसुद्धा तिथे त्या पातळीवर जर तो प्रवास तो करीत असेल तर त्याच्याकडून ते होईल. आणि त्यासाठी हे सगळ्या जगण्याचा ह्याच्याशी संबंध आहे. आपण स्वतः जीव बरोबर जीव आहे म्हणून जाणीव नुसतं झालं का? तर सगळ्या ज्या जीवनाने मला आत्तापर्यंत जगवलेले, आईपासून किंवा वडिलांपासून किंवा आणखीन कोणी काय नातेवाईक अमकं तमकं सांभाळ करणारे सगळे, अगदी आपण परस्वाधीन आहोत तिथपासून अगदी स्वाधीन झालो तरीसुद्धा तिथंसुद्धा सांभाळणारे, नंतर परस्वाधीन झालो तरी सांभाळणारं सगळं जीवन आहे. हे त्याच्यामध्ये हे भाजीपाल्यापासून सगळं आहे, दगडधोंड्यापासून सगळं आहे. अहो घरात राहतो पण ते दगडाचंच आहे ना शेवटी. त्याचा आणखीन काही फॉर्म बदलला असेल, काय सिमेंट झालं, त्याचं हे झालं, काय तवाळू झाली, कडी झाली, ते सगळं ते ह्याचंच आहे ना, ते भगवंताचंच आहे ना, ते सजीवच आहे. कारण ते खांब पडतो त्यावेळेला कळतं ना पडल्यावर काय होतं ते. मग तसं ते ही सर्कस चालली आहे आपली जीवनाची, त्याचा तो खांब आहे सगळा मध्यवर्ती जीवनपणाचा म्हणून हे सगळं सुरू आहे. तसं ह्या सगळ्याच्या ठिकाणी ते जीवन आहे, माझं त्यांच्याशी कर्तव्य लागतं. मग आता माझ्या ठिकाणी काय आहे ते मी सगळं या सेवेला वापरणं हे आहे. खऱ्या अर्थाने आपल्याला तसं सांगू का, स्पष्ट सांगायचं तर खऱ्या अर्थाने आपल्याला सेवा ही गोष्ट आपण उच्चारस्वा करणं अवघड. रामकृष्ण एकदा म्हणाले, ते आपल्या लक्षात असेल की उपकार करतो किंवा सेवा करतो. अनेक माणसं जगावर उपकार करतात, ह्या अर्थाने जगावर म्हणण्यापेक्षा एकमेकांच्यावर उपकार करतात किंवा काय समजा सेवा करतात कोणाची. ते म्हणले काय बिशाद आहे सेवा करण्याची, म्हणले कोणाची. जरा सावध झालो रे बापरे म्हटलं, हे असं काय म्हणाले, काय बिशाद आहे म्हणले सेवा शब्द वापरण्याची. जो सेवा करतो तो सेवा करतो खरी, जो आपली सेवा करतो तोच खरी सेवा करतो. आणि बरोबर आहे ते. मी हाताने उद्या एखाद्याला समजा काय सेवा केली त्याची काय, तर त्या हाताने जी सेवा करतो तो हाताची सेवा कोण करतो? तोच खरी सेवा करतो ना. ज्याने जिवंत ठेवलं आहे तोच खरी सेवा करतो. मग त्याची खरं सेवा, त्या खरी सेवा त्या तो करतो. मी फक्त त्याचं माध्यम झालो, मी ते माध्यम आहे, मी सेवा नाही करू शकत. म्हणजे सेवेचा सुद्धा अहंकार नाही होऊ शकत, कारण ते पण माझ्या हातात नाही आहे. सेवा करीन म्हटलं मीच आहे की नाही कोणा ठोक, माझ्या हातात शक्ती आहे की नाही कोणा ठोक, हे म्हणून तो सेवा करतो तो करतो. म्हणजे माणसाची जाणीव किती प्रगल्भ हवी आहे ते आपल्याला हे लक्षात येईल की रामकृष्णाचं सेवा काय म्हणले, बिशाद आहे म्हणजे सेवा करतो म्हणायची. मोठं आश्चर्य वाटतं वाचल्यानंतर की आणि खरं आहे ते, किती खरं आहे. तो हात चालला तो वाजलं, नाहीतर मी काय वाजवतो म्हणण्याचा अर्थ आहे शक्यच नाही. ते सेवा करतो म्हणणं शक्य आहे का? की काय करणार, त्याला जे साधन आहे तुमचं तेच मुळात आपल्या हातात नाही. डोळे आहेत, कान आहेत, हे आहेत, सगळं आहे ठीक. मी अगदी काय नामस्मरण श्रवण करणार, काय समजा काय आपण काय ऐकणार, काय भजन ऐकायला, काय म्हणेल, काय करेल ते करेल. अहो आवाज बसला तर माणसाला साधं भजन नाही करता येणार. मग जोनी आवाज सांभाळला तोच भजन करतो ना खरं. तर काय सांगावं, किती बाजूने विचार कराल तेवढा आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आपण फक्त तयारीत राहावं आणि आपण माध्यमाने सारखं काम करावं, एवढं त्यातलं खरं हे माध्यमच आहे. करणारच खरं करतो, आपण त्या अर्थाने काही करत नाही. आणि याचा आपल्या जीवनाशी इतकीच जाणीव समजा जर खरोखर इतकी जागृत झाली, म्हणजे कल्पना करू ही सगळी जागृत झाली आणि तसे आपण जगत असो, तर सगळ्या जीवनामध्ये अत्यंत म्हणजे आनंद हा आणखीन कुठे जायची गरजच नाही. असा आनंद माणसाला घरी मिळेल, पण त्याची भावनाही पाहिजे. त्याला भावना पाहिजे की मी नाही करीत आहे, हे तर करायला तर पाहिजेच आहे, माझ्या हाताने होणार हेही बरोबर आहे, कदाचित आपल्या बुद्धीनं होणार हेही बरोबर आहे, पण देणारा तोच, हात चालवणारा तोच, डोळे पाहणारा तोच. मग आता मला माझ्या सगळ्या जीवनात म्हणजे ज्याला म्हणतो ना जगणं आहे, पण जगण्याला क्वालिटी नाही आहे. अशी जी क्वालिटी आहे तीही भक्तीची आहे, तीही ज्ञानाची आहे. कुठल्याही बाजूने आपण ते समजून घेऊन केलं तरी ती आहे. तेव्हा या अर्थाने जीवाची पूजा ही काय होतं की जे जगतो जगण्याबद्दल काय नाही, म्हणजे ज्याचं त्याचं काय आयुष्य असेल त्याप्रमाणे तो जगेल, पण ह्यातल्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून जो जगेल तो खरा जगेल. जो जाणीवेनं जगेल तो खरा जगेल. जो सगळ्यांच्या ठिकाणचं जीव जाणून जगेल तो खरा जगेल. त्याचा
दगडधोंड्यापासून ते माणसांपर्यंत सगळ्यांशी येणारा प्रत्येक संबंध हा त्याचा काळजीपूर्वक, मी जसं एखादं रोपटं लावावं आणि त्याची काळजी घेऊन पाणी घालून ते वाढवावं, तसं त्याला जगता येतं आणि तसा जगला तर आहे तिथं त्याला आनंद आहे. आणखीन वेगळ्या साधनाची काय गरज नाही, ही चालली आहे हीच साधन आहे. तेव्हा तात्यासाहेब एकदा म्हणाले ते की जी माणसं ही आहेत म्हणजे थोडी दूर पडतात तर त्यांना मी नाम घ्यायला सांगतो, हे अगदीच जवळच असतात त्यांना मी अनुसंधानात राहा म्हणून सांगतो. काय बारीक फरक करून ठेवला आहे, पण ठेवला आहे मात्र एवढं खरं की नुसते स्मरणात राहा असं सांगतो. म्हणले म्हणजे आपण यावरून ओळखावं की त्यांना ते जीवनात उतरलेलं पाहिजे. ते उतरलेलं असेल तर ते आधीच चांगलं, आता उतरत नसेल तर निदान ह्या मार्गाने बोट धरून ठेवा, जाईल, जाणार नाही असं नाही. म्हणजे त्याचा धागाच आहे, त्या धाग्याने तो तिथपर्यंत स्मरणापर्यंत पोचेल. मग आता तो तिथे असला तर स्मरणात पोचेलच, पण जवळच असला तर म्हणले त्याला फक्त स्मरणातच राहा म्हणतो. जे बरोबर त्याच्यामधला फरक आपल्या लक्षात येईल. आता याचा नेहमीच्या जीवनाशी संबंध काय तेवढं सांगतो आणि थांबतो. तर नेहमीच्या संबंध काय आहे, मग आपल्याला या आपले नेहमीचे जे आत्ता आयुष्य चाललं आहे त्यात जे प्रश्न आहेत त्यामध्ये जी उत्तरं शोधली जात आहेत त्याचे सगळे आत्ता जे काय सुरू आहे सगळं त्यातच माणसाला अस्वास्थ्य त्याच्यातच आहे. त्याची सगळ्याची ते कशात आहे तर आपल्याला एकदा जर हा जीवाची जाणीव, उपकाराची जाणीव, त्यासाठी कृती इथपर्यंत आपण जर गेलेलो असो आणि असा आनंद आपल्याला असेल तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला वृद्धाश्रम दिसणार नाही. काही प्रश्नच येत नाही कुठं. आपल्याला वृद्धाश्रम दिसणार नाही, आपल्याला पाळणाघर दिसणार नाही, आपल्याला दुसऱ्या बाजूने जाऊ हे एक वेळ आपल्याला कदाचित अधिकही वाटेल, पण त्याच्यापेक्षा मी असं म्हणेन आपल्याला अभयारण्य दिसणार नाही. काय गरज आहे त्यांनी निर्भयपणे वावरावं, असं मी का वावरू नये. ते निर्भयपणेच वावरत असतात, आम्ही त्यांना कोंडून अभयारण्य करतो. त्यात आम्हाला वाटतं ते हुंसर पशू आहेत आणि त्यांना आम्ही जगवले पाहिजे. अहो तेच आपल्याला जगवते, सगळी सृष्टी आपल्याला जगवते, तेच काय सगळे जगवत आहेत. खरं सांगायचं असं कोणी कोणाला काय करत नाही, आपण त्यांच्या मागे लागतो, गोंधळ होतो. अभयारण्य निर्माण करायची गरज का भासत, हेच आपल्याला या अर्थाने अभयारण्य दिसणार आहे. ते निर्भयपणे फिरतात गेलं. आपण रमणांच्या आश्रमात बघत नाही, मोर फिरत होते, ते पक्षी फिरतात, ते राहतात. ते मागे आपल्याला बोलू परवाच्या दिवशी मागच्या ज्ञानेश्वरीमध्ये आपला विषय टिळकांचा निघाला होता. तर त्यांच्या तिथं ते समोर त्या टेबलावर जिथे ती गिटार असेल इथं सब तिथे समोरची म्हणे बसलेली असतात. तो जेलर येऊन मोठा आश्चर्य करेल आणि जेलर आला की उडून जात, तो बघायला आला की उडून जात. ते म्हणले आम्ही हे खात नाही. ते म्हणले होतं कसं असं, आम्ही हे खात नाही म्हणले, प्रेम करतो, दाणे देतो. काय का वाक्यात त्यांनी त्याला काय सांगायचं सांगून टाकलं. म्हणले आम्ही प्रेम करतो त्याच्यावर आणि त्यांचं आमच्यावर तेवढंच प्रेम आहे. तर त्या तिथे बसत असं नव्हे तर टिळक वाकून जेव्हा लिहायला बसत होतात त्यावेळी इथे खांद्यावर बसत त्यांच्या. काय असू शकेल ह्याच्यापेक्षा आणखी. म्हणजे हे जीव जाणणं आहे. आता त्यांच्यातला जीव त्यांनी किती जाणला असेल, किती तादात्म्य असतील की त्यांच्यापासून भय नाही. म्हणून रमणांच्या आश्रमात मोर फिरतात आणि ते पक्षी फिरतात आणि आनंदाने वावरत असतात. तेव्हा हे होणार नाही, अभयारण्य दिसणार नाही आणि आरक्षित जंगलही करावी लागणार नाही. हे सगळे नेहमीचे आपल्याला माहीत असलेले विषय म्हणून त्या भाषेत सांगितलं एवढंच की अभयारण्य किंवा ती आरक्षित का जंगलं करावी लागतात, तर आम्ही त्यांचा जीव घेणार आहे म्हणून ती सुरक्षित ठेवावी लागतात. आपल्या लक्षात येईल हे सगळे प्रश्न आपल्या रोजच्या ह्याच्यात आहेत. तेव्हा याच्यात आपल्या जीवाची पण ओळख करून घ्यावी, आपल्या ठिकाणी असलेल्या भगवंताची ओळख करून घ्यावी. ती पूजा आहे, तिची कृती जेव्हा होईल तेव्हा ती पूजा होईल. तोच इतरांच्या ठिकाणी आहे, तोच दगडापासून माणसापर्यंत सर्वत्र आहे, शत्रुमित्र सगळ्यात आहे. हे सगळं जेव्हा आपल्याला लक्षात येईल त्यावेळेला आपल्याला त्या अर्थाने खरोखर आनंदाची किल्ली सापडल्यासारखी आहे. हे जीवपूजा कळलं म्हणजे माणसाला किल्ली सापडली. तेव्हा त्यांच्या म्हणण्याचं मतेदार्थ म्हणून एक शेवटी सांगतो की आजपर्यंत कदाचित हे भान ज्यांना आहे ते थोरच आहे, त्यांचा प्रश्नच नाही. पण ज्यांना नसेल आणि त्यांना जर ते आलं तर रमणांच्या म्हणण्याचा मतेदार्थ हा की आजपर्यंत भान नसेल तर आपण भान नसताना खूप गमावलेलं आहे. तसा विचार केला तर खूप भगवंत गमावला. भगवंताचं किती ठिकाणी होणाऱ्या दर्शनाला आपण मुकलो खरं सांगायचं. पण आज जर आपल्याला भान आलं इथून पुढच्या आयुष्यात तरी का होईना आपण त्याची जाणीव ठेवू आणि आपल्याला पाहाल तिथे तो दिसेल. हे आपल्याला झालं तर आणखीन काय पाहिजे आपल्याला आनंद हवा आहे. इतके सगळे कष्ट त्याच्यासाठी करतो आणि ते मात्र मिळत नाही. मग हा मिळू दे ना, ते आपण कष्ट करा, ते काय व्यवहाराने व्हायचं ते होईल, पण हा आनंद मिळेल हे त्यांना आपल्यापर्यंत पोचवायचं आहे. म्हणून जीवपूजा हा त्याने हा विषय देहासाठी सांगून दिला. त्यानिमित्ताने हे सुरू झालं. तर ते आपलं व्हावं तर निदान आपले प्रवास इकडे तिकडे चुकत असतील तर ते आपण मार्गावर आणू आणि त्यांची कृपाची प्रार्थना करू, त्यांनी त्यात यश येईल. तेव्हा बरंच गमावले, इथून पुढच्याच्यात तरी कमवायला हरकत नाही. तेव्हा भगवंत महाराज म्हणले की
मनुष्य जन्माला येऊन पैसा मिळवणं हलक्या माणसाचं काम आहे, म्हणले भगवंत मिळवणं हे खरं काम आहे, तेच आहे, दुसरं काही नाही. ह्या मार्गाने सांगितलं त्यांनी, ज्ञानाच्या मार्गाने सांगितलं आणि उपनिषद भाषेमध्ये सांगितलं, अत्यंत कमी शब्दात सांगितलं, थोडक्यात साररूपाने सांगितलं, म्हणून ते भले सार म्हणलेलं आहे त्याला, हे लक्षात ठेवूया. आणि आता आपण शेवटी त्यांचं नाम घेऊ आणि थांबू. तेव्हा असा भगवंत आपल्या सगळीकडे दिसू दे, या अर्थाने जीवपूजा करू दे आणि ती होऊ दे. ओम नमो भगवते श्रीरमणाय. 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 जानकी वनस्मरण जय राम.